आता आणखीन एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। वसई विरार महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप अर्थातच मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असलेलं पाहायला मिळते आणि भाजपमधलं इनकमिंग हे अर्थातच कशाचं द्योतक आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय। दुसऱ्या बाजूला भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र डावललं जातंय असा आरोप करत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि आमदारांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। वसई नालासोपारा आणि विरारमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांमध्ये ही नाराजी आहे आणि यात विरारमधील भाजपचे महामंत्री मिलिंद वैद्य, प्रसाद पाटील, भाजपच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कांचन झा, महामंत्री प्रसाद पाटील, महेश कदम, कामगार आघाडी जिल्हा यासह संयोजक आणि भाजप उत्तर भारतीय संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। भाजपमध्ये नेमकी काय नाराजी आहे याविषयी विरारमधील भाजपचे महामंत्री मिलिंद वैद्य यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे। मात्र हे इनकमिंग सुरू असतानाच पक्षाचे जुने कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या विरारमध्ये आहे आणि विरार मधले शहर महामंत्री असलेले मिलिंद वैद्य आहेत। यांच्या पण बरेच कोणी नाराज असल्याचं बोलतोय। काय सांगाल एकंदरीत आता सध्या तरी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे? नमस्कार, माझं नाव मिलिंद अशोक वैद्य, मी विरार शहराचा महामंत्री आहे। नाराजगी म्हणजे कसं आहे की विरारमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये बरेच बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते इच्छुक उमेदवार पक्षप्रवेश करतात। तर भारतीय जनता पार्टीमध्ये जे 15 वर्ष 20 वर्ष काही 25 वर्ष कामं केली आहेत त्यांना कुठेतरी डावलण्यामध्ये नाराज असले आहे। पण सध्या म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांचं कुठेच काय बघितलं जात नाही का? कारण याच कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष कुठेच नव्हता भारतीय जनता पक्ष। अशा वेळी तुम्ही टिकवला आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये यश मिळवून दिलं, त्याबद्दल काय सांगाल? लोकसभेला आम्ही घराघरात खासदारांना पोहोचवलो, विधानसभेला आमदार आम्ही घराघरात पोहोचवले। आता खरी वेळ आहे आमदार व खासदारांची की जो बेसिक कार्यकर्ता खालचा आहे त्यांना घराघरात पोहोचवायची गरज आहे। तर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं की आम्हाला तुम्ही जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही न्याय द्या। ह्या न्याय कोण देऊ शकतो? आमदार आणि खासदार देऊ शकतो। का त्यांच्यासाठी आम्ही लढलोय, त्यांच्यासाठी आम्ही झगडलोय, आज त्यांच्यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यांनी मार पण खाल्लं। तर त्या आता आम्हाला तुम्ही संधी द्या, तुम्ही जे इन्कमिंग करता ते त्यांना घ्या आणि आम्हाला त्यांच्यावर बसवा। त्यांना सांगा यांचा सगळा त्यांना तुम्ही जिंकून आणा। वसई विरार नालासोपारा आणि पूर्ण या शहरामध्ये एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे त्यांच्याबद्दल किती असे लोक आहेत साधारण, काय सांगाल? माझा असं अंदाज आहे, आम्ही आता 2-3 दिवस रोज बाहेर फिरतो ना, जवळजवळ 115 नगरसेवक आहेत। प्रभाग जेवढे आहे आपले 23, 24, 29 प्रभाग आहेत, तेवढ्या प्रत्येक प्रभागात नाराज भारतीय जनता पार्टीचे आहेत।